हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला व्हिडिओ असणार आहे कुकिंग रिलेटेड, कुकिंग ब्लॉग असेल हा. आणि आज स्पेशल डिश म्हणजे मी बनवते चीज सँडविच. भाऊ घरी आहेत सो म्हटलं संध्याकाळ आहे, नाश्त्याला काहीतरी स्पेशल बनवते. मी ज्या पद्धतीने सँडविच बनवते ती मी तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करणार आहे. सो तुम्ही पण करून बघा, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर, आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता आपण डायरेक्टली जाऊया किचनमध्ये. मी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. ते मी घेतलं शिमला मिर्च, टमाटर, कांदा, गाजर एकच घेतलं आहे, चीज, बटर आणि हे 3 सॉसेस आहेत. एक आहे मेयोनीज आहे, आपला हा पिझ्झा सॉस आहे आणि आपला रेड चिली. सो आणि ते ब्रेड आहे मेन इन्ग्रेडियंट. आणि पण बनवणार आहोत चीज सँडविच. सो पहिल्यांदा मी ह्या सगळ्या चॉप करून घेते भाज्या आणि मग दाखवते. A few moments later. या सगळ्या भाज्या आता मी चॉप्स करून घेतल्या, चॉप केल्या. सगळ्या आपण एकत्र एका टोपात काढून घेऊ. मगाशी छोटा टोप घेतलेला, त्याच्यामध्ये नीट ढवळता येणार नाही, मग आता जरा मोठा टोप घेतलाय आणि याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या काढून घेतल्या. तर आपण ह्याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं, जेणेकरून भाज्यांना लागेल ते. सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे जास्त घालायची गरज नाही. मीठ घातल्यावर कांद्याला पाणी सुटेल. रेड चिली सॉस थोडा घालेल, स्पाइस. पिझ्झा आणि पास्ता सॉस. बाकी सॉसेस पण भेटतात, तुम्ही पाहिजे तर ते घालू शकता. हा आता माझ्याकडे होता म्हणून मी हा घालते, नाहीतर याच्या जागी तुम्ही शेजवान चटणी पण यूज करू शकता. आणि आपला मेयोनीज, हा व्हेज मेयोनीज आहे, आपण 1 चमचा घालतो. आणि हे झाल्यावर सगळं मिक्स करून घेऊ. हे मी एकजीव करून घेतलंय आणि थोडा वेळ ठेवले ना, 5 मिनिटं. आणि आता मी ब्रेड घेतलाय. ब्रेड मैद्याचा आपला नॉर्मल घेतलाय, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गव्हाचा घेऊ शकता. त्याच्यावर मी सॉसेस लावते आणि हे मिश्रण त्याच्यावर ठेवते. सो पहिल्यांदा आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेजवान चटणी पण लावू शकता. आणि हे स्प्रेड करून घेते प्रॉपर. ह्याच्यावर मी आता स्प्रेड करून घेते. जास्त लावत नाही, कारण ऑलरेडी मिश्रणमध्ये आपले सॉसेस खूप आहेत. सो लावून झाले. आता ह्याच्यावर जे आपण मिश्रण बनवलंय ते टाकूया आणि हे स्प्रेड करून घेऊ. ह्याच्यावर पण सेम सॉसेस लावून घ्यायचे. चीज आहे, नॉर्मल क्यूब चीज आहे, त्याच्यावर आपण थोडंसं स्प्रेड करून घेऊ. मी जास्त घालत नाहीये, कारण जास्त आवडत नाही चीज आमच्याकडे.
थोडंसं घालणार आहे. हा आपला बटर आहे, तो मी हा याच्यावर स्प्रेड करून घेते. आणि मी हे टोस्ट तव्यावर करणार. तवा तापलाय आणि याच्यामध्ये मी आता बटर आपलं गॅस एकदम बारीक करायचा आहे आपल्याला, जेणेकरून लो फ्लेमवर प्रॉपर हे होते. आणि हे ठेवले 5 मिनिटं याला झाकून ठेवूया. 5 मिनिटं याला आपण झाकून ठेवूया आणि 5 मिनिटांनी याला परती करू. Later. हे आपण परतून घेऊया. हे मी आता परतून घेतलंय वन साइड. थोडा वेळ परत त्याला झाकण ठेवून एका साइडने शिजू दे. आता झालेत, आपण काढून घेऊया डिशमध्ये. तोपर्यंत मी बाकीचे हे बनवून ठेवले ते बनवून घेते, नंतर वेळ. स्लाइसमध्ये कट करून घेते. सँडविच तयार. सँडविच तयार आहे. आता आपण भावाला विचारूया की कसं आहे. ए टेस्ट कर आणि सांग कसं आहे. मी बनवलंय. कसं लागतंय? चांगलं आहे. टेस्टी एकदम. तुम्हाला पण आवडत असेल तरी तो ऑर्डर द्या. ऑर्डर भेटणार नाही, तुम्ही रेसिपी बघून करा. आणि आता हे आम्ही संपवतो. हा बघा, हा पबजी खेळतोय. चलो, लेट्स गो.